नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण मसूर डाळीची उसळ बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे, चवीला तेवढीच छान लागते आणि टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर आपल्याला काय करायचे, कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे। जिरे छान फुलू द्यायचे। जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये भरपूर कट केलेला कांदा ॲड करायचा आहे। सोबतच आपल्याला कढीपत्ता पण ॲड करायचा आहे। कांदा कढीपत्ता छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत। टोमॅटो सॉफ्ट व्हायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं। सोबतच घरातले काही बेसिक मसाले, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि 1.5 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे। हे सर्व मसाले आपल्याला टोमॅटो आणि कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आहेत। पाहू शकता छान आपले मसाले परतले। नंतर त्याच्यामध्ये वॉश करून घेतलेली मसूरची डाळ ॲड करायची आणि मसूरची डाळ आपल्याला मसाल्याबरोबर छान मिक्स करून घ्यायची। मसूरची डाळ छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मसूरची डाळ शिजण्या एवढं पाणी ॲड करायचं आहे। मसूरची डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे अर्धा वाटीच मी पाणी ॲड केलेलं आहे। आणि मसूरची डाळ छान मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आणि अगदी 10 मिनिटात ही मसूरची डाळ शिजली जाते। त्याच्यावर ते भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची, छान मिक्स करून घ्यायची आणि तयार आहे आपली मसूरच्या डाळीची उसळ। ही खूप सोपी आहे आणि चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर खायला खूप छान लागते। टिफिनला देण्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे। मी वरचेवर ही बनवत जाते आणि बनवायलाही खूप इझी आहे, खूप पटकन